मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उभारला जातोय। या योजनेचे नाव मुख्यमंत्री यांचे असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी मेगा इंजिनिअरिंग या खासगी कंपनीमार्फत केली जाते। या कामासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय। शेत शिवार अडगाव बुद्रुक गट क्रमांक 245 मधील सौर प्रकल्पास स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय। ही जमीन ई क्लास प्रकारातील असल्याने ती कमी दरात कंपनीला देण्यात आल्याचा आरोप आहे। या भागात आधीच भूजल पातळी अत्यंत खालावलेली असून परिसर कोरडा आहे। पाणी पातळी वाढवण्यासाठी जलसंधारण अंतर्गत 3 मोठे तलाव बांधण्यात आले होते, ज्यावर शासनाचा मोठा खर्च झाला होता। या तलावामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा फायदा होत होता। मात्र कंपनीने भूखंड ताब्यात घेतल्यानंतर या तलावांमधील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद केल्याचा आरोप आहे। त्यापैकी एक तलाव पूर्णपणे बुजवण्यात आला असून उर्वरित 2 तलावांच्या भिंती काढून त्या ठिकाणी सौर पॅनल उभारले जात असल्याचं सांगितलं जात आहे। यामुळे जलसंधारण व्यवस्था नष्ट होत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे। याशिवाय या भागातून जाणारे शेत रस्ते व नाल्यांचे मार्गही बाधित झाले असून पाण्याचा नैसर्गिक निचरा थांबलाय। सार्वजनिक वनीकरण अंतर्गत पूर्वी लावलेली झाडंही प्रकल्पाच्या कामात तोडण्यात आल्याचा आरोप आहे। शासन पाणी अडवा, पाणी जिरवा आणि वृक्ष लागवड यावर भर देत असताना हे काम त्याविरुद्ध असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून परवानग्या कशा देण्यात आल्या याचा तपास करावा, झालेल्या नुकसानीची भरपाई कंपनीकडून वसूल करावी आणि सौर प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौटखर यांनी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। यावेळी अनेक शेतकरी व स्थानिक नागरिक उपस्थित होते। एकीकडे जगाचं तापमान वाढत आहे आणि अशातच मुख्यमंत्र्यांनी 300 कोटी झाडे लागवड करण्याचा यावेळेस कार्यक्रम हाती घेतलेला आहे। एकीकडे शासन पैसा खर्च करत आहे, तशाच प्रकारे 245 गट नंबर शेत शिवार अडगाव बुद्रुक इथं ई क्लासची जमीन आहे, ही मेगा इंजिनिअरिंगला सौर प्लांट लावण्यासाठी दिली। आता याच्यात आधी सरकारी योजनेतून वनीकरण विभागाकडून झाडे लावण्यात आली। आता ते झाडांची आधी लावलेल्या झाडांचा 5-6 वर्ष खर्च करण्यात आला, ती झाडं तोडण्यात आली। तसेच जलसंधारणकडून त्याच्यात 3 तलाव खोदण्यात आले होते, त्यातला एक तलाव या मेगा इंजिनिअरिंगनं पूर्णपणे बुजला आणि उर्वरित 2 तलाव बुजण्याचीही मेगा इंजिनिअरिंगचा प्रयत्न सुरू आहे। अशातच या शेतकऱ्यांचा जो एरिया आहे हा ड्राय झोन मध्ये जातो, इथं पाण्याची उपलब्धता नाही आहे आणि असे जर हे तलाव म्हणजे शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेले क्लास मधले तलाव हे जर का मेगा इंजिनिअरिंग सारख्या कंपन्या बुजवत असतील आणि याच्याकडे अधिकारी लोक दुर्लक्ष करत असतील तर ही बाब बरोबर नाही आहे। आणि या तलावाच्या भरोशावर याची शेतीचे पिकं आहेत आणि ही तलाव बुजत असताना त्याच्यात जे इनलेट आहे, जे पाणी येण्याचा स्त्रोत आहे, या कंपनीने तो बंद पाडला, आउटलेट बंद पाडली। म्हणजे पूर्ण प्रयत्न आहेत हा तलाव बुजण्याचे। त्याच्यातून काही शेतकऱ्यांचे शेत रस्ते आहेत, हे सगळे शेत रस्तेही संपवण्याचा कार्यक्रम ही कंपनी करत आहे। या कंपनीला इतकी दादागिरीचे अधिकार कोणी दिले, हा एक प्रश्न उपस्थित होतो तरी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे याकरिता आम्ही इथं कलेक्टरांना निवेदन दिले। जर का मेगा इंजिनिअरिंगनी हे सगळे यांचे